कोकणचे सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा 45वा वर्धापन दिन मालवण नगरपालिका सभागृहात मालवणच्या नगराध्यक्ष सौ ममता वराडकर आणि कोकण विभाग सहआयुक्त अरविंद नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी नगराध्यक्ष वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, कोकण विभाग सहआयुक्त अरविंद नातू, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्या हस्ते आणि अन्य नगरसेवक आणि इतर मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत दैनिक टाइम्सच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी दैनिक रत्नागिरी टाइम्स हे सत्यता दाखवून देणाऱ्या आणि सडेतोड अशा बातम्या देऊन समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणारे वृत्तपत्र आहे। यामुळेच येत्या काळात दैनिक टाइम्स मोठी उंची गाठेल अशा शब्दात यावेळी उपस्थितांनी दैनिक टाइम्सला शुभेच्छा दिल्या। प्रारंभी दैनिक टाइम्सचे मालवण तालुका प्रतिनिधी श्री प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक करत दैनिक टाइम्सच्या वाटचालीची माहिती देत समाजातील प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी दैनिक टाइम्स नेहमीच प्रयत्नशील राहिल्याचे सांगितले। यावेळी प्रफुल्ल देसाई यांच्यासह मालवण वार्ताहर भूषण मेहतर, पोईप वार्ताहर संजय माने यांनी उपस्थित सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले। व्यासपीठावर नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता आणि आरोग्य सभापती पूनम चव्हाण, महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती अन्वेषा आचरेकर आणि उपसभापती अश्विनी कांदळकर, नगरसेवक मंदार केनी, मंदार ओरसकर, महेंद्र भाडगुत, ललित चव्हाण, नगरसेविका शर्वरी पाटकर, महानंदा खानोलकर, अनिता गिरकर, मेघा सावंत, नीना मुंबारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश उर्फ बाळू अंधारी, संदेश कोयंडे, संजय शिंदे, श्रीराज बातेकर आदी आणि इतर उपस्थित होते। यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी मनोगत व्यक्त करत दैनिक रत्नागिरी टाइम्स नेहमीच मालवणमधील तसेच विविध क्षेत्राशी निगडीत बातम्या प्रसिद्ध करत असून वाचनीय असे हे वृत्तपत्र आहे असे सांगत शुभेच्छा दिल्या। कोकण विभाग सहआयुक्त अरविंद नातू यांनी रत्नागिरी टाइम्स वृत्तपत्राने नेहमी तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडताना समाज प्रबोधनाचेही काम केले। येत्या काळात दैनिक टाइम्स आणखी मोठी उंची गाठेल असे सांगत शुभेच्छा दिल्या। खरोखर एक वाचा फोडायला खरोखर एक आपला पेपर आहे। त्याला मी पुढे वाटण्यासाठी आम्ही आपले आपले मानवांचे संपादक आपले खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते। चांगला योग आलेला आहे की रत्नागिरीचं सिंधुदुर्ग टाइम्स जो सिंधुदुर्गात प्रकाशित होत आहे त्याचं वर्धापन दिनाला उपस्थित राहायला मिळत आहे। खरोखर आपण जसं म्हणतो की चौथा स्तंभ आहे आणि एक समाज प्रबोधन म्हणा किंवा समाजाच्या कुठे अडचणीला वाचा फोडण्यासाठी आणि शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी जे माध्यम म्हणजे पूर्वीपासून वापरले गेले ते पेपर आहे। आज जरी का थोडे वाचक कमी झाले असतील तरी भविष्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने जर बातम्या आल्या तर वाचकांपर्यंत आपण पोहोचून त्याचा वाचा फोडण्याचं काम पेपर करत असतो। आपल्या वर्धापनाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यातही आपला पेपर खूप उंची गाठेल याबद्दल काय आम्हाला शंका नाही। तर पूनम चव्हाण यांनी वृत्तपत्र हा समाजाचा आरसा असतो। दैनिक टाइम्सची टीम उत्तम प्रकारे काम करत असून समाजातील विविध घडामोडीतील सत्यता जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आजपर्यंत दैनिक टाइम्सने केले आहे असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी अन्वेषा आचरेकर यांनी आज सोशल मीडियाच्या युगात वाचन कमी झाले असले तरी वृत्तपत्रातून आपल्याला प्रत्येक घटनेची सत्यता आणि सखोल माहिती मिळते या दृष्टीने दैनिक टाइम्स अतिशय चांगले काम करत असून प्रत्येकाने वृत्तपत्र वाचले पाहिजे असे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या। खरं तर पत्रकार न्यूजपेपर हा समाजाचा आरसा असतो, कारण समाजात ज्या गोष्टी घडत असतात त्या प्रत्येक माणसापर्यंत खऱ्या आणि खुल्या पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र करत असतात। आणि रत्नागिरी टाइम्सची सर्वच टीम खरंच मगाशी साहेबांनी सांगितलं की अगदी खरं काय आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न रत्नागिरी टाइम्स या न्यूजपेपरला होत असतो। आणि पत्रकार असतील किंवा न्यूजपेपरचे संपादक असतील यांची ती जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी चालल्या आहेत, कारण समाजातल्या घटनांचं प्रतिबिंब म्हणजे न्यूजपेपर असतात किंवा ही वर्तमानपत्र असतात। त्यामुळे रत्नागिरी टाइम्सच्या माध्यमातून खरोखरच आपल्याला चांगल्या बातम्या किंवा समाजात चाललेली सत्य परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज किती वर्ष हा पेपर करत आहे। त्यामुळे या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। या कार्यक्रम आपण घेतात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते आणि आपल्या पेपरला त्याचप्रमाणे या न्यूजपेपरसाठी काम करणाऱ्या सर्व टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि ते सांगते। मला खरंच सर्वांना हे सांगायचं आहे की सोशल मीडियामुळे लोकांची ही मनस्थिती झालेली आहे की पेपर कमी झाला आहे किंवा पेपर वाचता येत नाही। तर मला सांगावं असं वाटेल की वाचन फार महत्त्वाचं आहे
आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्याला न्यूजपेपरमधून व्यवस्थित कळते. त्यामुळे आपली वाचनशैली चांगली राहते. तर सोशल मीडियावरती छोट्या छोट्या न्यूज असतात, शॉर्टमध्ये आपल्याला ते समजतात, पण पूर्ण त्याची जी माहिती असते ही आपल्याला फक्त पेपरमधून समजते, न्यूजपेपरमधून समजते. त्यामुळे मला असं वाटतं की रत्नागिरी टाइम्स हा खरंच खूप चांगला पेपर आहे आणि त्यामध्ये सगळ्या बातम्या चांगल्या पद्धतीने दिल्या जातात. तर मी वर्धापन दिनानिमित्त रत्नागिरी टाइम्सला शुभेच्छा देते. धन्यवाद. तर गेल्या 4 दशकांहून अधिक काळ जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे, प्रशासनाने लोकप्रतिनिधींमध्ये सेतूची भूमिका बजावणे, तसेच लोकशाही मूल्यांची जपणूक करणे या माध्यमाच्या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला. ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न सातत्याने मांडून समाज प्रबोधनात रत्नागिरी टाइम्सने दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. शेवटी मालवण प्रतिनिधी प्रफुल्ल देसाई यांनी आभार मानले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.